शास्त्रीय गायक म्हणून सुद्धा आपली एक वेगळी ओळख आहे. फिरत मदा भरटे सुलवाना हो. परंतु आपल्या ह्या सगळ्या यशाच्या पाठीमागे कुटुंबाचा एक फार मोठा वाटा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला मिळालेली देणगी म्हणजे माझी पत्नी. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री उभी असते. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला जर गुरु असेल वा वा तर तुम्ही कधीच पोरका होत नाही. हे जे जुने मंडळी आहेत हे म्हणजे लाखाचा एक मनुष्य आहे. गुरुजी, आपण भजन संगीताचा जसा अभ्यास केला किंवा संगीताचं जसं आपण जे योगदान दिलंय, तसं शास्त्रीय गायक म्हणून सुद्धा आपली एक वेगळी ओळख आहे. आणि आपलं शास्त्रीय गायन ऐकण्यासाठी सुद्धा सतत लोक चाहते आहेत. भारतीय विद्यापीठामध्ये जे आपलं BA संगीत आहे किंवा MA संगीत आहे, तिथेही गुरु पॅनलवरती आपण आहात आणि त्याच्यामध्ये आपण शास्त्रीय संगीत शिकवता. वा. तर शास्त्रीय गायकांचा सुद्धा आपल्या जीवनावरती फार मोठा प्रभाव आहे. आणि याही पलीकडे मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आपण मूळ जरी भजनाचे असले तरी अनेक शास्त्रीय गायक हे आपलं शास्त्रीय गायन ऐकायला सुद्धा उत्सुक आहे. वा. म्हणजे परवाच माऊली टाकळकरांच्या संदर्भाने आपली जिथे बालगंधर्वला मैफिल झाली त्याच्यामध्ये सगळे शास्त्रीय गायक होते आणि त्यांच्यामध्ये आपण आवर्जून वा. त्याच्यामध्ये समाविष्ट झाला होता. तसे अनेक शास्त्रीय गायक त्यांच्याबरोबर आपण गायलेही आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपली स्तुती त्यांनी केलेली आहे. परंतु आपल्या जीवनावरती अशा काही शास्त्रीय संगीत गायकांचा काही प्रभाव झाला किंवा असे आपले आवडते शास्त्रीय गायक कोणते आहेत, त्यांचं जर आपल्याला वेगळेपण आपण सांगावं. हे जे जुने मंडळी आहेत हे म्हणजे लाखाचा एक मनुष्य आहे. वा. की जसं मला गुरुजींची संगत लाभली, सगळ्यात महत्त्वाचं संगीत मार्तंड गुरुवर्य पंडित जसराजजी. तर यांच्या बाबतीत आता मी काय बोलावं माझ्यासारख्याने, की एका गावाकडच्या मुलाला त्यांनी स्वीकार करावा. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, मी काय अगदी खूप बोलत नव्हतो, काय बरं बोललो तरी सगळं अशुद्ध असायचं. अशा मुलाचा त्यांनी स्वीकार करावा हीच मोठी माऊलींची कृपा आहे. खरं आहे. आणि त्यांचं गाणं मला भक्तिप्रधान गायकी असल्यामुळे जास्त आवडायचं. बरोबर. म्हणजे क्लासिकल गाताना सुद्धा त्यांच्या गाण्यात परमेश्वर दिसायला. हो, अक्षरशः असं गाण्याची ताकद होती. भीमसेनजी जोशी त्यांच्या घरी एकदम जाण्याचा योग आला, तर माऊली टाकळकर यांच्यामुळे असे भीमसेनजी बसलेले, तुम्ही जसं बसलाय समोर, आणि आम्ही त्यांच्या पायाशी पांडुरंगाने आम्ही 5-6 जण, आणि त्या माऊलींच्या आग्रह खातर माऊलींचा आशीर्वाद म्हणून भीमसेनजींना एक 4-5 रचना ऐकवल्या. हो हो. हा. क्या बात. आणि आता काय बरं का, ज्याला कळतं त्याला ते कळतं. त्यांनी बसल्या बसल्या फक्त असं केलं, म्हणजे आवडलं त्यांना थोडं. तर मग आम्हाला म्हणजे ब्रह्मांड हल्ल्यासारखं वाटलं. क्या बात क्या बात. म्हणजे एवढा मोठा आशीर्वाद. वसंतराव देशपांडे बर. यांचं गाणं तर मला एवढं प्रचंड आवडायचं. तो एक व्यक्ती, वसंतराव असे होऊन गेले, पहिल्या मिनिटालाच रंगत असायची. सूर लावला की रंगत. आणि त्यांचं कट्यार काळजात घुसली नाटक हे ना मी 10 वेळा बघितलं असेल. बरं. आणि त्या काळात बंधन नसायचं की तुम्ही इतक्या वाजता शो सुरू करायचा, इतक्या वाजता संपवायचा. त्यांना वाटेल तेवढं ते गाणार. मग पहाटेचे 4 वाजतील काय वाजतील. तर वसंतरावांच्या गाण्यातली ही खासियत होती की रंगत आणि वेगळेपण. त्यांच्या आवाजातली फिरत तशी कोणाकडे नव्हतीच. आणि याच्या पुढे किशोरीताई आमोणकर, त्यांचं गाणं ऐकताना मी अक्षरशः माझ्या आतडे असं पिळवटून जातात. खरं. मी लहान मुलं असताना त्यांचं गाणं ऐकायला तर ते मला रडू आवरायचं नाही. तर मी ह्या बायका पोरातून उठायचं आणि लांब जाऊन बसायचं. एवढं प्रिय गाणं. म्हणजे रेकॉर्डिंग ऐकताना सुद्धा असं नाही, प्रत्यक्ष लाईव्ह बरोबर. हो. तर एवढं ते प्रचंड त्यांच्या ते गाण्यातली विद्वत्ता, हुशारी आणि समर्पक भावाने रागाविषयी प्रचंड माहिती.
आणखी विशेष मला आवडणारे गायक म्हणजे डॉक्टर अजयजी पोहनकर यांची गायकी सुद्धा मला अतिशय आवडीची, कारण पहिल्या मिनिटापासूनच त्यांच्या गाण्यात रंगत असते. परवीन सुलताना, हा, तीनही सप्तकात फिरणारा सहज आवाज, बरोबर. अतिशय रंगतदार. कुमार गंधर्व, वेगळीच गायकी. मला त्यांची गायकी एवढी म्हणजे कळायला लागली की आमच्या गुरुजींचं साधारण कुलकर्णी गुरुजी म्हणा गुलकार. ते त्या ग्वाल्हेर जयपूर पद्धतीनं ते गायचे. बरोबर. त्यामुळे कुमारजींची गायकी गुरुजी खूप व्यवस्थित ऐकवायचे. बरं. हा, म्हणजे तर कुमारजींचं गाणं गुरुजी कसे शिकवायचे बरं. तेवढी झलक सांगतात. फिरत मदा भरटे सुलवाना हो नीद मगाटे पण मी नक्कल कधी केली नाही. वा वा. पण त्यांचं गाणं आपल्यात येतच, वा वा. फक्त नक्कल करायची नाही कोणाची. हा. गिरिजा देवी यांच्या ठुमऱ्या किंवा त्यांचं गाणं, आणि अल्लार खा साहेबांचा तबला तर मी एवढा वेळ ऐकलाय. वा. झाकीर भाई आणि अल्लार खा साहेब, पंडित सामता प्रसाद, उत्कृष्ट हात, बिरजू महाराजांचं नृत्य. म्हणजे हे मी नावं यासाठी सांगतो की यांच्या नृत्य किंवा गाणं किंवा वादन बघून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला घेता आल्या. आणि सगळ्यात मोठं देवाचं नाव झाकीर भाई. वा. परमेश्वराने त्यांना खास अगदी म्हणजे वेळ देऊन घडवलेला मनुष्य, की हजारो आज जगात तबल जे असतील ते अनुकरण झाकीरबाईंचंच करणार. आणि माणूसच वेगळा, अतिशय गोड, प्रामाणिक, आपल्या कलेशी मला त्यांच्या कार्यक्रमात कधीही राजकीय व्यक्ती दिसली नाही, कधीही नाही. म्हणजे राजकीय लोक वाईट आता असं मला म्हणायचं, पण जो डिस्टर्ब होतो त्यांना कधी सहन व्हायचा नाही. खरंय खरंय. तर हे झाकीर भाई म्हणजे आपल्या संगीत क्षेत्राला मिळाली मोठी देणगी आहे. अजूनही ते गेलेले नाहीत आपल्यात, कधी जाणार नाही. गुरुजी, आतापर्यंत आपलं हे प्रदीर्घ आणि सर्व बाजूनी परिपूर्ण असणारं जीवन आम्ही अनुभवत आहोत. परंतु आपल्या ह्या सगळ्या यशाच्या पाठीमागे कुटुंबाचा एक फार मोठा वाटा आहे. कारण असं हे कुटुंब पाठीशी असल्याशिवाय आपण एवढी उंच भरारी घेऊ शकत नाही. तुम्ही मगाशी बोलून गेलात की कसलाच हिशोब माझ्याकडे नसतो, आणि आपल्याला या मुक्त छंदाने विहार करण्यासाठी कुटुंबाने आपल्यासाठी केलेली जी काही मोठी पाठराखण आहे याचं योगदान निश्चितच आहे. तर आपल्या या सांगीतिक कारकिर्दीमध्ये आपल्या कुटुंबाचं एकंदरीत योगदान काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जसं मगाशी मी आई वडिलांचा विषय घेतला, बरोबर, त्यांनीही मला कधीही प्रापंचिक गोष्टीत अडकवलं नाही. आम्हाला हे दे, आम्हाला तेवढं दे, हे दे. जसं मी पांडुरंगच्या आईचं नाव सांगितलं, माझे बंधू असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला मिळालेली देणगी म्हणजे माझी पत्नी. क्या बात. तर मला काय प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येक कलाकाराला माझ्या बायकोसारखी बायको मिळावी. म्हणजे याच्यात तुम्ही सगळं समजून घ्या. माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की म्हणजे मला कुठलीही गोष्ट मागावी लागत नाही, म्हणजे न मागता मिळते. मग मीही तिला न मागता सगळ्या वस्तू पुरवतो. वा वा वा. कधीच आमच्यात तक्रार नसतेच असं नाही, छोटी छोटी पाहिजेच. बरोबर. त्याशिवाय प्रपंचाला मजा नाही. तर तुमच्या जीवनामध्ये जर सहचार्याने चांगली मिळाली आणि त्यातल्या कलाकाराला पाहिजेच, नाहीतर काही तो बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला तुमच्या कलेला साजेसं त्यांनी व्यवहार केला पाहिजे.
जसं मी रियाजाला बसल्यानंतर मला काय हवं त्यावेळेस आणि काय नको या गोष्टी जिला कळतात किंवा कळायला ती माझी पत्नी. वा. म्हणजे आज ती जेव्हा माझ्या जीवनात आली तेव्हा तिला गाण्यातलं काही अजिबात कळत नव्हतं. पण मी असा माझा एक कार्यक्रम नाही की मी तिला बरोबर घेऊन गेलो नाही. बर, प्रत्येक कार्यक्रमाला बरोबर. हा, म्हणजे पुण्यातल्या तरी. बरोबर. आणि ऐकून 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 एवढे तिचे कान तयार झाले की आज माझा सगळ्यात एक नंबरचा श्रोता आहे. आणि मी रचना केली की पहिली तिच्याच कानावर वा वा, पडते. पहिला श्रोता. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठल्याही गोष्टीचा विनाकारण हट्ट कधीच नाही. कधी तिच्या स्वतंत्र कुठल्या मागण्या आहेत असं मुळीच नाही. जेव्हा मी रियाज करतो रोजचा तर ती आत पूजा करत असते. म्हणजे ये हृदयचे ते हृदय घातले किंवा हे मन एकत्र एक कसं होतं. तर ती पूजा करत असताना दार थोडंसं लोटलेलं असतं आणि मी इकडे एखादा अभंग म्हणत असेल तर मी घरी म्हणू काय किंवा बाहेर कार्यक्रमात गाऊ, एकदा जर त्या अभंगाचा इफेक्ट झाला तर घरात सुद्धा त्या डोळ्यात अश्रू वा. येतात. एखादी रचना गातानाच भावली आणि तसंच पाहिजे तर तुमचा इफेक्ट समाजावर होऊ बरोबर, शकतो. अगदी बरोबर. तर ही माझी अवस्था. आणि त्याच्यानंतर ती पूजा करते किंवा स्वयंपाक करते. त्यानंतर आम्ही दोघं जण भेटल्यानंतर तिच्याही डोळ्यात अश्रू असतात. तिने काही मला पाहिलेलं नसतं. बरोबर. नसतं, पण मन एक झाल्यामुळे किंवा वा वा. माझ्या गाण्याचं तिला समज आल्यामुळे चांगलं. वा 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 वा. तर हे भाग्याचीच गोष्ट आहे. वा वा वा. नाहीतर पती पत्नीचं किती अवघड आहे समाजात. हो, अगदी. म्हणजे आता तर अवघड झालंय. गडावर जायचं म्हटलं तरी गडगडायला लागलाय. तर हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. वा. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री उभी असते. तर आमच्या माईंच्या बाबतीमध्ये हे आम्ही अभिमानानं म्हणू शकतो. आज गुरुजींचं जे मोठेपण आहे ते अर्थातच माईंमुळे आहे. आणि त्या आपल्या सगळ्या परिवाराचं हे जे आपलं योगदान आहे याच्यातून आपण घडत गेलात. आपण ज्ञानदेव संगीत संस्था चालून गुरुकुल पद्धतीने जे शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देत आहात. आमचंही गुरुकुल आहे. माऊली संगीत विद्यालय या नावाने आम्ही संस्था चालवतो. आपण आपले आशीर्वाद त्याला असतातच. जे गुरुकुल पद्धती शिक्षण आहे आणि आत्ताचं संस्थात्मक शिक्षण आहे ज्याला आपण अकॅडमिक म्हणू, त्याची सांगड घालणं हे आत्ताच्या काळामध्ये किती गरजेचं वाटतं आपल्याला? जसं तुम्ही म्हणालात ह्या दोन्हीची सांगड घालायची कशी, जसं परीक्षेचं माध्यम असतं. बरोबर. आणि तर परीक्षेचा अभ्यासक्रम करत असताना तुमची गाण्याची तयारी होईलच, म्हणजे पूर्णत्वाकडे जाणार आहे. बरोबर. शक्यता कमी असते. आता काही विशारद अलंकार असे आहेत की छान गातात सुद्धा. बरोबर. आणि छान शिकवतात सुद्धा, अशी हे आहेत. पण आणि दुसरं तुम्ही आता जसं गुरुकुल म्हणालात, गुरुगृही राहून शिकणं आणि एकूण गुरुचा व्यवहार बघणे किंवा गुरुकडून अनेक गोष्टी शिकणे. तर जसं विद्यालयामध्ये शिक्षक असतात तर ते तुम्हाला एका रागाचं माहिती सांगतील, त्याचे वादी संवादी वगैरे जे काही रागाची माहिती असेल. पण जेव्हा तुम्ही गुरुकुलामध्ये राहता तेव्हा तुम्हाला 24 तास बरोबर गुरुच्या सहवासात असता. जसं की तुम्हालाही अतिशय उत्कृष्ट गुरु लाभलेत. म्हणजे माझ्याही जीवनातही तुमच्या गुरूंचा सहभाग असा आहे की हे तीनही गुरु माझे हयात नाही येत आता. तर जेव्हा कधी मला एखाद्या रागाची, अनवट रागाची खास करून माहिती नसते, तेव्हा मी विकासजी कशाळकर तुमचे गुरु यांच्याकडे मी जाऊन म्हणजे समजून घेतो. म्हणजे अजूनही गुरु हयात आहेत. आणि मला काय वाटतं, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला जर गुरु असेल तर तुम्ही कधीच पोरकं होत नाही. क्या बात आहे. वा. हा, नाही तर गुरु नसेल तर माणूस म्हणजे गुरु असेल तर तुम्ही कधी पोरकं होणार नाही. पोरकं होणार नाही.
योगायोगानं हा माझे गुरुजी डॉक्टर विकासजी कशाळकर आपल्या आमचे हा जे हा आदर्श आहेत, त्यांचा 75वा वाढदिवस आता या वर्षभरात सुरू आहे. त्यांचा अमृत महोत्सव, अमृत गौरव सोहळा आम्ही साजरा करतोय. तर आपणही त्यांना काय शुभेच्छा द्याल? हा वा. आता काय बरं का, मी शुभेच्छा देणं इतका म्हणजे मोठा नाहीये. एक गुरु म्हणून त्यांच्या 75 निमित्त मी त्यांना म्हणजे माझ्या वतीने अभिनंदन करतो आणि अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आम्हाला शिकायला मिळेल. आम्हालाच नाही, संपूर्ण संगीत जगताला. आज पुण्यामध्ये किंवा संगीत क्षेत्रात काही माहिती नसणारी गोष्ट असेल तर ती विकासजींना विचारावी. वा, वा. सगळ्या गोष्टीची माहिती. आणि नुसतं माहिती नाही, मनुष्य अतिशय गोड आहे. हा 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 म्हणून त्यांचं गाणं सुद्धा गोड आहे. क्या बात आहे. काय होतं, माणूस जर आतून विचित्र असेल, बरोबर रागीट असेल, तामस असेल, तर ते गाण्यात दिसतं. बरोबर, म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे स्वभावे बाहेर. या गोष्टी आहेत. हा. अगदीच. तर तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला असे गुरु लाभले. गुरुजी, आपल्या या सांगीतिक जीवनामध्ये जे काही असे चांगले अनुभव घडलेले आहेत, याचा आपण चर्चा करतो आहोत. पण त्याच्याबरोबर काही असे मजेशीर किस्से जे अजूनही आपल्या स्मरणामध्ये राहतात किंवा ते आठवल्यानंतर आपल्याला हमखास हसायला येणार, अशा काही मजेशीर घटना त्या अजून मला सांगायला तुम्ही सांगितल्या पाहिजेत असं वाटतं. अशा आठवणी खूप आहेत. हम्म, हम्म. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी विनोद घडायचा, प्रवासात इकडे तिकडे. पण एक दोन मी घटना सांगतोय की भजन आणि तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल, तुमच्या कलेवर तुमच्या, तर त्याचा परिणाम काय होतो. एकदा सातारला नागठाणेजवळ माझा कार्यक्रम. बरोबर. आणि रामदास बुवा भोयर तबल्याला आणि मी, आम्ही दोघेच. वा. रामदास बुवांचं ते इथे बघलेला तबल्याची पिशवी, त्या काळात एसटीनं प्रवास. बरोबर. तर आम्ही गेलो त्या गावामध्ये. असं कौलारू घर, भजनाला माईक पण नव्हतं वाटतं. पण त्या काळात असे भजन आम्ही खूप करायचो. पण गेल्यानंतर ज्या माणसाने बोलवलं तो माणूसच हजर नाही. अरे बापरे. भजन, मग ते भजन तर केलं आम्ही, आणि भजन रात्री 2-3 वाजता संपल्यानंतर तिथंच कसं तरी झोपलो. पण आता सकाळचं पाकिट, कारण पाकिटाची खूप गरज होती त्या काळात. मग आम्ही पुण्यातून फक्त जायचे पैसे आमच्याकडे, यायचं नाहीच. यायचे पैसेच नाही. बापरे. रामदास बाबांकडे नाही, माझ्याकडे नाही. आणि कार्यक्रम झाला आणि तो माणूस याच्यातलाच होता. अरे बापरे. पडला कुठेतरी जाऊन. त्याची बायकोच म्हटले कुठेतरी पडला असेल, तुम्हाला बोलवलं कोणी म्हणे. बापरे म्हणलं. रामदास भाऊ म्हणे, काय आता रुग्णात करायचं आता. त्यांचं ते बोलणं, अरे रुग्णात काय करायचं आता. म्हटलं आता बघू आता काय होते. झोपलो, सकाळी उठलो आणि मग आम्ही ठरवलं की सातारला एक दूध डेअरीचे चेअरमन बडदरे आबा त्यांचं नाव. बर. तर ते छान असे भजन रसिक. त्यांनी 1-2दा आम्हाला आधी बोलवलेलं. पण सातारपर्यंत येण्याचे तेवढे काय ते 2-4 रुपये होते आमच्याकडे. त्या काळात 2-3 रुपयात खूप लांब जाता यायचं. आणि कसं तरी आम्ही सातारमध्ये आलो ना. आम्ही दोघांनी काय ठरवलं की आपण आबांकडे जाऊन, बडदरे आबांकडेच, की बाबा आम्हाला पैसे द्या. पण काय बरं का, काय स्वभाव, महागाईची धाडसच व्हायचं नाही. वा. पैसे मागायचं धाडसच नाही. तर बघू म्हटलं आता काय होतंय. ते आम्ही असं त्यांच्या डेअरीकडे जाताना नेमके ते आबा बाहेरच बसलेले, धोतर वगैरे असं पायरीवर. आणि त्यांनी आम्ही दोघं जण, अरे वा वा वा, या 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 या.
खंडाळकर या भोयर या. ते बरं झालं तुम्ही आलात म्हणे 22 तारखेला असा असा कार्यक्रम आहे आपल्याकडे, हे 500 रुपये ऍडव्हान्स ठेवा, वा. हे 500 रुपये ऍडव्हान्स ठेवा. रामदास म्हणून ते बघा माऊलींची कृपा आहे, खरं आहे. भजनाची कृपा. म्हणजे आम्हाला पैसे मागावे लागले नाही. नाहीत. वा. तर हे विश्वास पाहिजे तुमचा, क्या बात. विश्वास. यावरती मला एक कबीरदास महाराजांचा एक फार सुंदर दोहा आठवला. फकीर होकर भी मांगने से शर्म आती है, हा हा क्योंकि तेरा होकर तेरा कहकर किसी से मांगा नहीं जाता. हा हा हा. क्या बात आहे, क्या मागणे ते तुझं मागू. वा वा वा. वा. आणि दुसरी एक घटना की जसा तो अभंग आहे, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. एकदा भगवानगडावर कार्यक्रम नामदेव शास्त्रींकडे, आणि कीर्तन झालं आणि भजनाला सुरुवात झाली. पांडुरंग पवार वगैरे आमचे सगळे ग्रुप. तर खट नट यावे त्याच्यावर सांगतं की भजन सुरू झालं आणि 1 तासाभराने ते महिला मंडळी जे बसले होते हा हा. त्यांचा असा गोंधळ उडाला. चोरटे शिरले बापरे. आणि कोणाचं मंगळसूत्र, कोणाचं कानातलं. हो बर. हा, त्याच्यात तर ते धावपळ झाली. एक 15 मिनिटं लागले ते शांत व्हायला. त्या पोलीस आले, पोलिसांनी ते 2-4 जण पकडले पोरं. आम्ही आपलं परत भजन सुरू केलं. भजन सुरू झालं आणि मी गातोय आणि पाठीमागे अचानक बेसूर कोरस सुरू झाला. आता माझे विद्यार्थी म्हणले असं काय म्हणून मी असा माग पाहिलं तर ते जे 4 चोरटे होते ते आणून बसवले होते. ते का आणून बसवले की पोलिसांची गाडी येते तोपर्यंत इथे बसू द्या, त्यांना ही सुरक्षित जागा आहे, कोणी मारणार नाही. म्हटलं अहो हे ठीक आहे तुमचं. वा वा. पण जसं मी पाहिलं त्यांना माझं भजनच पंक्चर झालं. वा. पण तुम्हाला तरी त्यांच्याकडे पाहून भय वाटलं असेल, पण त्यांना मात्र तुमच्या भजनाने अभय दिलंय, मात्र खरं आहे. म्हटलं वा सुंदर. क्या बात आहे. म्हणजे चोरांनी सुद्धा आपल्या बरोबर खटनट यावे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. वा वा. क्या बात. वा. अशा मजेशीर गोष्टी खूप आहेत आयुष्यामध्ये. गुरुजी, या मालिकेमध्ये आम्ही आपली अभिव्यक्ती जाणून घेण्यासाठी आणि आपली अभिरुची जाणून घेण्यासाठी काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारत असतो. बरं बरं. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठलाही विचार न करता विदिन सेकंड द्यायचं आहे, तर असे काही प्रश्न आहेत ज्याला रॅपिड फायर म्हणूयात. आधी त्याआधी आपण हे जे मुलाखतीचं नियोजन केलं आणि एका तरुण अभ्यासू व्यक्तीनं मुलाखत घ्यावी आणि विशेष म्हणजे संगीत समजणाऱ्या माणसं, तर हे आमच्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला या तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आपले आशीर्वाद पाठीशी राहावे. तुमचं जे गुरुकुल आहे आपल्या सगळ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. आता हा रॅपिड फायरचा प्रश्न. गुरुजी, आपलं आवडतं शहर? पुणे. आवडता खाद्यपदार्थ? मसाला वडी आणि बाजरीची भाकरी. क्या बात आहे. त्याला मासवडी म्हणतात. मासवडी. आवडते मराठी सिनेमा गायक? सुरेशजी वाडकर. आवडता लोकगीतांचा आवाज? आनंद शिंदे. क्या बात आहे. आवडते संगीतकार? हृदयनाथ मंगेशकर. आवडते हिंदी गायक? किशोर कुमार. आपला आवडता खेळाडू? सचिन. क्या बात आहे. तेंडुलकर. आपले आवडते तबला वादक? वा वा वा. झाकीरबाई. आपला हिंदी सिनेमा मधला आवडता अभिनेता? सगळ्यांनाच माहिती आहे, अमिताभ बच्चन. आपल्याला सर्वात आवडणारे कीर्तनकार? हा 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 हा. आता हे तसे खूप कीर्तनकार आहेत. एकच सांगायचं आणि पटकन सांगायचं आहे. बाबा महाराज सातारकर. आणि आपल्याला आवडणारं तीर्थक्षेत्र? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. वा वा. क्या बात आहे गुरुजी. शेवटपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये माऊलींच्या विषयी असणारी श्रद्धा आणि प्रत्येक शब्दाला माऊलींची कृपा, वा. हे जे आपण बोलत आहात,
याच्यावरून आम्हाला हे अपेक्षितच होतं. अशी पवित्र आळंदी सदैव अलंकापुरी आपल्या स्वराने बहरत आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र देखील आपल्या स्वरानं अशाच पद्धतीचा गुंजारव करत आहे. वा. वारकरी संगीत आणि भक्ती संगीताला लाभलेलं हे वरदान हे अत्यंत विशाल आणि उत्तुंग असणारे व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलं. गुरुजींनी दिलखुलासपणे आपल्या सर्वांना त्यांच्या जीवनातील असणारा सर्व जीवन प्रवास उलगडून दाखवला. संगीत कसं असावं, भक्ती संगीत कसं असावं, संगीत देण्याची पद्धत काय, ते देत असताना सादर करत असताना कशा पद्धतीने ते दिलं पाहिजे, गुरुचा अनुग्रह किती महत्त्वाचा आहे, श्रवण किती महत्त्वाचं आहे, रियाज किती महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमी ही किती महत्त्वाची आहे. आणि हे करत असताना भजन हे कुठली स्पर्धा न करता निकोप अशा पद्धतीचं भजन गावं, जेणेकरून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपल्याला भजन पोहोचवता येईल. अशा पद्धतीचा संदेश गुरुजींच्या या मुलाखतीमधून आपण सर्वांनी घेतला असेल. एआयच्या काळामध्ये सुद्धा अगदी संगीतकारांच्या जागा जरी एआयने घेतल्या असल्या तरी देखील त्या एआयला सुद्धा गुरुजींच्या संगीताची भुरळ पडावी, एआयला सुद्धा गुरुजींच्या गाण्याची भुरळ पडावी, अशा पद्धतीचं गायन, अशा पद्धतीचं संगीत गुरुजींनी आपल्या या संपूर्ण जीवनामध्ये या महाराष्ट्र भक्ती संगीताला दिलेलं आहे. आणि या अनमोल योगदानातूनच या महाराष्ट्राचं वारकरी संगीत हे अत्युच्च पातळीवरती आणि बहरत जात आहे. या भक्ती संगीतातील एक मुकुटमणी म्हणून ज्यांचं आपण आज दर्शन घेतलं ते परम आदरणीय, श्रद्धेय, अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर. सर्व श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या वतीने मी गुरुजींच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुजी, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, पुन्हा आपले खूप आभार मानतो आणि या सुंदर अशा मैफिलीची, अर्थात आपल्या या मुलाखतीची सुंदर अशी शेवट आपण आपल्या सुरांनी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संत जनी परसारी, संत जनी परसारी, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, माझा देवा तुमस, माझा देवा तुमस. आणि फार बोलू काही, आणि फार बोलू काही, अवघे पाया, अवघे पाया विदित, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, माझा देवा तुमस. तुका म्हण, तुका म्हण पडिलो पाया, तुका
पडिलो पाया करा छाया करा छाया विठ्ठला पांडुरंगा करुणा करा माय बापा विठ्ठला पांडुरंगा करा छाया कृपेची करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा तुमासी माझा देवा तुमासी माझा देवा 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 तुमासी. वा. आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांच्याशी आपण गप्पा मारल्या ते अभिनव गंधर्व भजन सम्राट पंडित रघुनाथजी खंडाळकर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या संस्थेच्या वतीने, आपल्या ट्रस्टच्या वतीने आपल्या या कार्यक्रमाचे प्रायोजक साईनकर ज्वेलर्स, कात्रजमधील एक प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी यांच्या माध्यमातून जे आपल्याला प्राप्त झालेलं एक छोटेसे गिफ्ट आहे, आदरणीय गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद.